आज जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रीय मजूर संघाकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। आज विशेषतः महिला कामगारांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या ठिकाणी बोलून आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं होतं। यामध्ये या वेगवेगळ्या टेस्ट तपासण्या या महिलांच्या मोफत करण्यात आल्या, काही औषधोपचारही त्यांना देण्यात आले, काही औषधं मोफत वाटण्यात आले आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायची महिलांनी याचंही त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी आज पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव या प्रमुख पाहुणे म्हणून या उपस्थित होत्या। त्याचबरोबर संजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र अग्रवाल, MTE सोसायटीचे पदाधिकारी हेही या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। आणि आज विशेषतः राष्ट्रीय मजूर संघाच्या अंतर्गत काम करणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बांधकाम मजूर, सुरक्षा रक्षक, मेट्रोमधील महिला कर्मचारी, महापालिकेतील महिला कर्मचारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येवर उपस्थित होते आणि त्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला। महिला दिनानिमित्त राष्ट्रीय मजूर संघाने महिलांच्या संदर्भात आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे। तुम्ही महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी आहात, काय महिलांना संदेश द्याल, काय सांगाल? महिला दिनाच्या निमित्ताने आज जो इथे कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत चांगला आहे। आरोग्य तपासणी शिबिर आज इथे आयोजित केलेला आहे। महिलांना वेगळे बऱ्याच प्रकारचे आजार असतात, त्याच्यामध्ये महिला त्यांच्या दैनंदिन कामामुळे आणि त्यांच्या बाहेरचे ते काही काम करतात त्याच्यामुळे खूप व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही। आणि महिलांना मी या निमित्ताने हेच सांगू इच्छिते की तुम्ही जे आहे तुमची स्वतःची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या। तुमचं अंगामध्ये तुमचं रक्त व्यवस्थित आहे की नाही, हिमोग्लोबिन नीट आहे की नाही, ब्लड प्रेशर, डायबिटीज जे आता सध्या वेगळे आजार आहेत, किडनीचे आजार असतील किंवा कॅन्सर असेल तर त्याची तुम्ही लवकरात लवकर तपासणी करून घ्या, लवकरात लवकर उपचार घ्या, म्हणजे तुम्ही लवकर बरे होऊ शकता।